राधानगरी पंचायत समितीच्या सभापतीपदी माननीय RY पाटील बापू सोळांकूर आणि उपसभापती सौ अश्विनी चंद्रकांत चौगले कुडुत्री यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि श्री यशवंतराव पाटील शैक्षणिक संकुल समूह सोळांकूर कानोली. पाडून तिथं 2 गाडी झालेली आहेत. त्या 2 गाड्यांना चांगल्या पद्धतीने 10-12,000 भाडे चालू आहे. तो इस्टेट विभाग या ठिकाणी काय करतो? त्या इस्टेट विभागाने याच्यावर कारवाई काय केली नाही? तुम्ही आज हे म्हणता पण अशा गोष्टी मला सांगायला पाहिजे. त्यानंतर पुढचं आणि काय का तुम्ही डोक्यात हात लावशीला. त्याच गवतमध्ये वर्षाला 10,000 रुपये जास्तीत जास्त फक्त रेव्हेन्यू होते. 10,000 तिथं तुम्ही 30 लाखाचा सिलेंडर असता मला सांगण्यामध्ये म्हणून मी ते बघितलं की महापालिका एवढी का सुधारली. तर तुम्ही डोक्याला आश्चर्य वाटत सगळ्यांना. त्या रस्त्यावर पुढे गेल्यानंतर दोन समाजाची स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीत 15 गाळे काढलेले आहेत. त्यातले फोटो काढू शकता. हे इकडे मला कसं गाडी बघायची 15 गाळे स्मशानभूमीत. मुख जनावरांचा तुम्ही पाणी बंद करताय आणि अधिकारी मुखवून बसले. त्याला पण न्याय देणार नाही. ठीक आहे महापुरुष देव हे स्मशानभूमी आहे. ठीक आहे हे प्रॉपर्टी कार्ड फ्रेश काढलेलं आहे. हे आम्ही सदस्यांनी काढायचं. ठीक आहे तर नोंद आहे बघा प्रॉपर्टी कार्डवर. आज त्या तुम्ही त्याच्यावर फोन नंबर पण नाही. मी तुम्हाला देतो इथून फोन लावा. आता 15,000 रुपये भाडं आणि 1 लाख रुपये डिपॉझिट. म्हणजे कोणाच्या आशीर्वादाने चालले. प्रॉपर्टी स्मशानभूमीत काय बापू म्हणजे एखाद्याला खायचं असेल तर त्याने काय खावं. महापालिकेला अंधारात लोकांना अंधारात सगळ्यांना अंधारात टाकून स्वतःच्या घरात प्रकाश पडणारा जर असतील तर मॅडम हे थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे. आज इथं मगापासून सगळी तळमळी सांगाले फंड्स नाही दे नाही तुम्ही दरवाढ करताय हे काढा ना प्रकरण. मागच्या मी अनेक प्रकरण काढत 22 केले. करोडो रुपयाचा तिथं घर माळा बुडलेला आहे. आज ह्या ठिकाणी काढा 10 वर्ष 15 वर्ष झाली. मॅडम त्यानंतर ठीक आहे हे पण काही हाऊस पडून ते नाही काढले 15 वर्ष त्या गव्हर्नमेंट मॅडम हे 23 जणांची लिस्ट आहे. या 23 जणांना भाडे तत्वावर आपण जागा दिलेली आहे. परंतु ज्यांना जेवढी जागा लावून आलेली आहे त्याच्या 5 पट ते 10 पट जागा ऍक्वायर केलेली आहे. हे बघितलं नाही हे आम्ही सांगायचं. त्याला 200 दिले त्याला 1500 स्क्वेअर फूट गाळा बांधलेला. पण त्याला भाड्याकडे 200 रुपये 10,000 वर्षाला फक्त आज मी तिथं रिव्ह्यू येतोय. कित्येक वर्ष झालं. आणि ते उद्योगनगराने इकडे उद्योगपतींच्या ह्याच्यातून आपण भरपूर मिळतो. पण रस्त्याची अवस्था बघा. म्हणजे रस्ता दिला मुली 30 लाखाचा त्याला मदत करून त्या स्मशानभूमीच्या गाड्यांना घेण्यासाठी ही ताबडतोब मॅडम हे अतिशय फार महत्वाचं आहे. ज्यांना तेवढे अलाउड आहे तेवढी जागा राहिली पाहिजे. बाकीची सगळी महापौरांनी ताब्यात घेतली पाहिजे. मी महापौर झाल्यापासून माझ्याकडे 20 लेटर आहेत की अधिकाऱ्यांच्या नावात सहित कोण किती पैसे खात आहे. म्हणजे चौकशी लागली ना फार आवडली. मुख्य जनावरांचं पाणी सोडलं स्मशानभूमी आता भूतच विकणार आहे. लाज वाटली पाहिजे मॅडम. बरोबर आहे. अशा अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. डोळे बंद करून बसले मुखवून बसले. पुढच्या महासभेत कोण अधिकाऱ्याचा समोर पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई होणार.